भारतात जिथे ऋतूंची उधळण आहे तिथे एकाच वर्षाचक्रात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे 3 ऋतू पाहायला मिळतात. अशा अनुकूल भौगोलिक परिस्थितीमुळे आपल्याला भारतामध्ये विविध आणि दुर्मिळ जैवविविधता पाहण्यास मिळते. झाडांच्या, वनस्पतींच्या तसेच प्राणी पक्ष्यांच्या असंख्य जाती आणि उपप्रजाती येथे आढळतात. भारतामध्ये समुद्र, वाळवंट, वर्षावने, बर्फाच्छादित हिमशिखरे, गवताची कुरणे, खारफुटी अशा भागांमध्ये सुद्धा आपल्याला असंख्य जीव आणि प्राणी राहताना दिसतात. परिस्थितीशी मिळून मिसळून घेण्याची कला तेथील प्रत्येक प्राण्यांनी अवगत केली आहे आणि याचमुळे पर्यावरणाचा समतोल अबाधित राहिला आहे. झपाट्याने बदलत चाललेल्या शहरीकरणामुळे जंगलाचा काही भाग जरी लुप्त होण्याच्या मार्गावर असला तरी हे प्रत्येक जीव आपापल्या परीने जीवनाचा संघर्ष यशस्वीरित्या करताना दिसतात. भारतामध्ये उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत अनेक जंगले आहेत. काही जंगले संरक्षित आहेत तर काही दुर्लक्षित. संरक्षित जंगलामध्ये सर्व प्राणी पक्ष्यांना अभय आहे, पण दुर्लक्षित जंगले, तेथील जीवांचे काय? मनुष्य वस्तीच्या हस्तक्षेपामुळे तेथील प्राण्यांना एकतर स्थलांतर करणे गरजेचे होते किंवा माणसांसोबत होणाऱ्या संघर्षात त्यांना आपला जीवही गमावण्याचा धोका असतो. आपल्याला सुरक्षित जागा मिळावी असे प्रत्येक प्राण्याला वाटत असते आणि तोच त्यांचा अधिकारही आहे. पण कालांतराने जंगलाचे कमी होणे, जंगलात त्यांना मिळणाऱ्या शिकारीचा अभाव अशा परिस्थितीमध्ये पर्यायाने ते आपले नवीन आणि सुरक्षित क्षेत्र शोधण्यासाठी जंगलाबाहेर किंवा जंगलाच्या आसपास किंवा शहरापासून थोडेसे लांब हिंडू लागतात. अशाच अनेक प्राण्यांमध्ये एक प्राणी आहे आणि तो म्हणजे बिबट्या. होय, बिबट्या. बिबट्या हा सुद्धा मांजर कुळातील प्राणी. लाजाळू स्वभावाचा, भित्रा, सहसा दिवसा वावर न करणारा, स्वतःसाठी परिस्थिती अनुकूल बनवून मिळेल त्या जागेत राहणारा, रात्रीच आपल्या भक्ष्याच्या शोधात बाहेर पडणारा हा प्राणी. डोंगर कपारीत राहण्यापासून अगदी वाळवंटात सुद्धा त्याने त्याचे क्षेत्र शोधले आहे. बिबट्या लाजाळू, भित्रा असला तरी वैचित्र्यपूर्ण, चपळ, निशाचर आणि अत्यंत विस्मयकारक ताकदीचा प्राणी आहे आणि ते एकापेक्षा एक ताकदीचे असतात. स्वतःच्या जीवावर बेतल्यास हिंस्र होण्यासही चुकत नाहीत. अंगावर असलेल्या विशिष्ट काळ्या खुणांमुळे हा प्राणी सहज नजरेस पडत नाही. या काळ्या खुणांना रोसेट असं म्हणतात. ते आपल्या वजना इतकी शिकार घेऊन झाडावर सहज चढू शकतात, आराम पण करतात, वेळेवर जे मिळेल त्यावर आपलं पोट भरतात. बिबट हा वेगात म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास धावू शकतो. तसंच बिबट अंदाजे 15 फूट लांब आणि 10 फूट उंच उडी पण मारू शकतो. भारतामधील अशा बिबट्याने एका वेगळ्याच जागेचा वापर आपल्या घरासाठी निवडला आहे आणि ती जागा अशी तशी नसून ती आहे चक्क उसाची शेती. ऐकायला थोडे अजब वाटत असेल, पण ही सत्य परिस्थिती आहे. महाराष्ट्र, उत्तराखंड आणि बऱ्याचशा भागातील बिबटे यांनी जंगलात राहण्यापेक्षा जंगलानजीकच्या खेड्यात किंवा बागायती शेतीमध्ये आपले कायमचे घर बनवले आहे. ती जागा त्यांना इतकी सुरक्षित वाटते की प्रत्येक बिबट्याने थोड्या थोड्या अंतरावर असलेल्या उसाच्या शेतीलाच आपले क्षेत्र घोषित केले आहे. त्याची कारणे सुद्धा वास्तविकरित्या बरोबरच आहेत, कारण उसाची शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रत्येक उसाचे शेत हे कमीत कमी 2 ते 3 एकरभर पसरलेले असते. त्यात ते शेत इतके भरगच्च असते की माणूस सहसा कधीच शेतात घुसू शकत नाही. अशा या उसाच्या शेतीमध्ये रानडुकरे, ससे, बेडके असे अनेक छोटे प्राणी राहतात आणि बिबट्यासाठी सोपी शिकार ठरतात. शिवाय उसाला रोज पाणी द्यावे लागते, त्यामुळे बिबट्याचा पाण्याचा रोजचा प्रश्नही सुटला. आजकाल शेती करणारा प्रत्येक शेतकरी हा शेतात घर करू लागला आहे. तिथेच त्यांनी छोटे बंगलेही बांधले आहेत. त्यात स्वतःसोबत शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी, कुत्री असा प्रपंच त्यांनी शेतीजवळच थाटला आहे. बिबट्यासाठी ही तर सुवर्णसंधीच झाली.
सोपी शिकार आणि सुरक्षित जागा पाहून त्याने तेथेच आपले प्रजनन करण्यास सुरुवात केली आणि नकळत बिबट्यांची संख्या वाढू लागली. या ऊस तोडणीमध्ये शेतकऱ्याला बिबट्याची लहान पिल्लं दिसू लागली. कधी सुरक्षिततेसाठी मादा बिबट आक्रमक होऊन शेतकऱ्यांवर हल्ले करू लागली, तर कधी मादा बिबट एका शेतातून दुसऱ्या शेतात स्थलांतर करताना दिसू लागली. तसे बघितल्यास ऊस लावल्यापासून तोडेपर्यंत 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी असतो. पण जेव्हा ऊस तोडणीला सुरुवात होते तिथे मानव आणि बिबट समोरासमोर येतात आणि चालू होतो खरा संघर्ष. यात चूक नक्की कोणाची हेच कळत नाही. याच मानव बिबट संघर्षाला लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुक्यात जुन्नर वन विभाग आणि वाईल्ड लाईफ SOS यांच्या साह्याने बिबट्यांसाठी माणिकडोह येथे भारतातील एकमेव बिबट निवारण केंद्र उभारण्यात आले आहे. बिबट निवारण केंद्रामध्ये जखमी बिबटे, अपघाती बिबटे, म्हातारे बिबटे, शेतात सापडलेली बिबट्यांची लहान पिल्ले ज्यांना त्यांची आई कायमची सोडून गेली आहे, अशा बिबट्यांचे संगोपन केले जाते. दररोज त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची काळजी या निवारा केंद्रात घेतली जाते. या निवारा केंद्रामध्ये जुन्नर वन विभाग आणि वाईल्ड लाईफ SOS यांची टीम या मानव बिबट संघर्ष कमी होण्यासाठी जनजागृती करीत आहे. रीतसर व्हॉलंटियर्सची विनंती पत्र घेऊन त्यांना प्रशिक्षण देत आहेत. वन विभाग गावोगावी जाऊन अशा माणसांच्या शोधात आहे की जी या महत्वाच्या कामाला हातभार लावतील. अशा अनेक खेड्यापाड्यातून गावकऱ्यांच्या आणि व्हॉलंटियर्सच्या साह्याने वन विभाग आज एका नव्या ताकदीने तयार आहे आणि ही ताकद बिबट्याला संरक्षण देण्यात नक्कीच यशस्वी होईल. बिबट्याचा वावर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावणारी आणि त्यांच्या हालचालीवर सतत नजर ठेवणारी टीम आता सुसज्ज तयार आहे. पण जर काही खबरदाऱ्या माणसांनी वेळोवेळी घेतल्या तर असे हल्ले किंवा बिबट्याशी होणारा रोजचा सामना यांना काही प्रमाणात रोखले जाऊ शकते. जसे की आपल्याला माहिती आहे की बिबट्या हा उसामध्ये आहे, तर आपण एकटे दुकटे हिंडू नये, जमावाने राहावे, हातात रेडिओ नाहीतर मोबाईलवर गाणी मोठ्याने लावून फिरावे, जेणेकरून बिबट्याला आपल्या अस्तित्वाची चाहूल लागेल आणि तो आपल्यापासून सुरक्षित अंतरावर राहील. अंधाराच्या वेळेत शौचालयाला घराबाहेर उघड्यावर जाऊ नये. माणूस जेव्हा शौचास बसतो तेव्हा बिबट्याला तो त्याच्या उंचीच्या टप्प्यात वाटतो आणि तो हल्ला करू शकतो. लहान मुलांना एकटे सोडू नये, त्यांच्यासोबत मोठ्या माणसाने राहावे. लहान मुलं ही पण बिबट्याच्या टप्प्यात येतात आणि त्यांच्यावर जीवघेणे हल्ले होतात. आपल्या पाळीव प्राण्यांना गोठ्यांमध्ये ठेवावे, उघड्यावर बांधू नये. आपल्या सभोवतालचा परिसर साफ ठेवावा, जेणेकरून उकिरड्याजवळ येणारी डुकरे, उंदीर, घुशी कमी होतील आणि बिबट्या त्यांच्या शोधात येणे बंद होईल. बिबट्याला तुम्ही कितीही लांबून पाहिले तरी त्याच्या दिशेने धावत जाऊ नये. बिबट्या त्याच्या सुरक्षिततेसाठी तुमच्यावर प्रतिहल्ला करू शकतो. अनेक ठिकाणी बिबट्याच्या अस्तित्वाची भीती असल्यामुळे काही ग्रामीण शेतकरी वन विभागाकडे पिंजरा लावण्यास सांगतात. काही बिबटे पकडलेही जातात. जर का चुकून मादी बिबट पिंजऱ्यात पकडली गेली तर तिच्या मागे तिची पिल्लं जास्त दिवस जगू शकत नाहीत आणि चिडून मादी बिबट्या माणसांवर हल्ले करू शकते. कधी कधी तर बिबट्यांच्या अफवांमुळेही गावकरी घाबरू लागतात आणि अशाने दहशतीचे वातावरण होते आणि एखाद्या बिबट्याला नरभक्षक अशी उपमा दिली जाते. परिणामतः गावकरी त्याच्या जीवाशी उठतात आणि त्याला मारून टाका किंवा पळवून लावा असे पर्याय निवडतात. जेव्हा एखादा बिबट्या विहिरीत पडतो किंवा कोणाच्या घरात शिरतो तेव्हा वन विभाग त्याला तेथून पकडून सुखरूप नेतात. त्यावेळी त्यांना सहकार्य करावे. गर्दी घोळका करून त्यांच्या कामात व्यत्यय आणू नये. पकडलेल्या बंदिस्त बिबट्याच्या पिंजऱ्याजवळ जमावाने गोंधळ करू नये. त्यांना त्रास देऊ नये. त्यांच्यासोबत सेल्फी काढू नये. माणसांनी बिबट्या मारला, हुसकावून बाहेर काढला किंवा पळवून लावला तरी ही रिकामी झालेली जागा दुसरा बिबट्या भरून काढतो आणि हा संघर्ष काही केल्यास संपत नाही. जेव्हा कोणाच्या शेतात बिबट्याची पिल्ले सापडतात तेव्हा त्याची सूचना त्वरित वन विभागाला देणे गरजेचे आहे. पिल्लांना जास्त हाताळू नये. त्या पिल्लांना वन विभाग त्याच दिवशी त्यांच्या आईजवळ सोडण्याचे काम करतात. त्यांना कृपया सहकार्य करावे. तुमच्या शेतात राहणारा बिबट्या हा पहिल्यापासूनच तुम्हाला ओळखत आहे.
तुम्हाला जरी तो दिसत नसला तरी त्याची नजर तुमच्या प्रत्येक हालचालीवर असते. तुमचा शेतीमधला वावर कमी झाल्यानंतरच तो बाहेर पडतो. तुम्हाला त्रास देणे हा त्याचा उद्देश नसतो. तो फक्त त्याच्या भक्ष्यासाठी बाहेर पडलेला असतो. बिबट्या स्वतःहून कधीच हल्ले करत नाही जोपर्यंत त्याला स्वतःला असुरक्षित वाटत नाही तोपर्यंत. काही ग्रामस्थ बिबट्याला देव सुद्धा मानतात. त्याच्या मूर्तीची पूजाही करतात. त्याच्या सोबत जगताना त्यांना भीती नाही तर अभिमान वाटतो. बिबट्या हा नैसर्गिक साखळीमधील एक महत्वाची कडी आहे. नैसर्गिक चक्रामध्ये त्याची एक विशिष्ट जागा आहे. बिबट्याच्या साध्या गुरगुरण्याने सुद्धा आपल्या काळजाचा ठोका चुकतो. त्याच्या नखाच्या ओरखडण्यानेही आपल्याला इजा होऊ शकते. अशा प्राण्याच्या राज्यात माणसाने नकळत प्रवेश केलाय आणि बिबट्या भूमिहीन होत चाललाय. माणसाने टाकलेले हे पाऊल मागे तर घेता येणार नाही आणि बिबट्या आपली जागा सोडूनही जाणार नाही. जसा माणसाला या जमिनीवर राहण्याचा हक्क आहे तसा बिबट्यालाही तो हक्क आहे. जसे प्रत्येक मनुष्याला त्याच्या हक्काची आणि सुरक्षित जागा हवी असते तशी ती बिबट्याला सुद्धा हवी असते. उसाची शेती हा एक त्यांच्यासाठी राहण्याचा उत्तम पर्याय. यांना किती पण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी ते स्वतःचे घर शोधत परत येणारच. थोडा विचार केला तर बिबट्या सुद्धा एक मित्र होऊ शकतो आणि उत्तम राखणदारही. वन विभागाच्या उपक्रमांना सहकार्य करून स्वतःही जगा आणि या नैसर्गिक देणगीला पण जगवा.